नमस्कार मित्रांनो, आज आपण भंडाऱ्यामधली खाल्ली जाणारी आलू मटरची भाजी बनवित आहे. तर मग चला मित्रांनो, भाजी बनवायला आता सुरुवात करूया आपण. मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चव येताना दाखवू का? तर भाजी बनवण्यासाठी आपण आता पातेल्यामध्ये नाही का आता 3 किलो तेल घेतलं आहे मित्रांनो, आणि यात आपण 5 किलो कांद्याची पेस्ट घेतली आहे. आता ही पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची मित्रांनो, एकदम सोनेरी कलर आला पाहिजे, लाल कलर आला पाहिजे. कांदा थोडा पण कच्चा राहिला नाही पाहिजे मित्रांनो. तर कांदा आपला चांगला परतून झाला आहे मित्रांनो. आता आपल्याला याच्यात लसूण आणि अद्रक घ्यायची आहे. तर याच्यात आपण 250 ग्रॅम लसूण घेतला आहे, लसणाची पेस्ट, आणि 250 ग्रॅम आपण अद्रक पेस्ट घेणार आहे मित्रांनो. याच्यात आपण 250 ग्रॅम मिरची पेस्ट घेणार आहे. तर याला आता आपण मित्रांनो चांगलं परतून घ्यायचं आहे. याला या पद्धतीने आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, याच्यात आपण 200 ग्रॅम धना पावडर घेतली आहे, 200 ग्रॅम मिरची पावडर घेतली मित्रांनो, 200 ग्रॅम कांदा लसूण मसाला घेतला आहे मित्रांनो याच्यात आपण, आणि 200 ग्रॅम आपण याच्यात गरम मसाला घेतला आहे मित्रांनो. यात आपण 100 ग्रॅम किचन किंग घेतोय मित्रांनो. तर आता मित्रांनो आपल्याला याला चांगला आता परतून घ्यायचं आहे. मसाला थोडासा सुद्धा कच्चा राहिला नाही पाहिजे. तर याला आता आपल्याला मस्त आता परतून घेतोय मित्रांनो आपण. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मसाला आता किती मस्त परतला जातोय. मसाला कच्चा राहिला नाही पाहिजे मित्रांनो, थोडासा सुद्धा. मसाल्याने आता आपोआप तेल सुटलं पाहिजे. तर याच्यात आपण 500 ग्रॅम खोबरा कीस घेतोय मित्रांनो. आपल्याला खोबरा कीस पण चांगला परतून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, या भाजीची एक सिक्रेट टिप्स असते मी तुम्हाला सांगत होती पुढं. ही भाजी इतकी टेस्टी कमून लागते, तर कोणताही आचारी लवकर सांगत नाही ही. तर मी तुम्हाला सांगतो आज ह्याच्यामध्ये काय टाकलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये 1 किलो टमाटी प्युरी घेतोय. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये सिक्रेट टिप्स घेत असतो, तर ते हे आपण मगज बी टाकत असतो याच्यामध्ये. तर याच्यातनं आम्ही अर्धा किलो मगज बी घेणार आहे, अर्धा किलो याच्यामध्ये तीळ घेणार आहे, आणि याच्यामध्ये आपण पावशेरभर शेंगदाणा घेणार आहे मित्रांनो. याच्याने मित्रांनो ही भाजीला एकदम एक नंबर टेस्ट येते. आणि थोडीशी याच्यामध्ये आपण खसखस पण घेतो मित्रांनो. तर वाटाणे टाकले आपण, वाटाणे भिजलेले वाटाणे मित्रांनो. वाटाण्याला आपल्याला चांगलं मस्त शिजून घ्यायचं याच्यामध्ये.
मसाला आता मस्त शिजवून घेतोय मित्रांनो आपण. आता मित्रांनो हे बघा, आता आम्ही टाकतोय याच्यामध्ये पेस्ट. ही पेस्ट आम्ही सगळी तयार करून ठेवली होती. मगजबी, हावरी आणि शेंगदाणा याच्यानेच मित्रांनो भाजीला एक नंबर टेस्ट येते. धाब्यावर पण हीच टाकीत असते मित्रांनो. थोडं महाग असतं मित्रांनो, पण एकदम एक नंबर लागते. आणि याच्याने बघा मित्रांनो आपली एकदम प्युरी किती मस्त झाली आणि ग्रेव्ही बघा आपली किती एक नंबर दिसते आणि एक नंबर चव लागते मित्रांनो. टेस्ट म्हणजे टेस्ट लागते याच्याने. घरात पीठ मळायला. तर मसाला आपला आता मस्त परतू राहिला मित्रांनो. एकदम मस्त आता त्याला रंगत आली आहे आणि तरीही खूप छान आली आहे त्याला आता. तर याच्यात आपण अर्धा किलो मीठ टाकून घेतो मित्रांनो. चालेल. तर मित्रांनो आता याच्यात आपल्याला आता बटाटे टाकून द्यायचे आणि बटाटे ही मस्त आपल्याला मसाल्यामध्ये परतू घ्यायचे मित्रांनो. याच्यावर आपण आता थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ मित्रांनो. बटाट्याला आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो काय कलर आलाय मस्त भाजीला. आता काय तरी सुटली मस्त येते ना. बटाटे आता मस्त आपले परतले गेलेले मित्रांनो. आपण आता थोडंसं आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. थोडं टाका, शिजायचं आहे. बस आता मित्रांनो आपण भाजीला मस्त आता शिजून देऊ. बघा मित्रांनो आपली भाजी मस्त आता शिजली आहे आणि भाजी पूर्ण तयार झालेली आहे. आलू मटरची भाजी बघा किती मस्त दिसते भाजी आता. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.